मला ना एक तर कॉलेजमध्ये कोणीच ते काय कार्ड बीड दिले नाही ना रोज दिलं नाही नाही दिले. मोस्टली गंमत माहिती आहे का, आम्ही दोघे एका शाळेतले आहोत. मी आणि श्रद्धा वी आर फ्रॉम द सेम स्कूल. की तो घरेलू असावा, खरा असावा आणि निर्व्यसनी, देवाचं करणारा असावा, बस हेच बेअर मिनिमम आहे. व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स आणि बायको नवऱ्यासोबत तुम्ही एन्जॉय करत असाल, पण इथे आल्यावर मला कळले की लग्नानंतर सुद्धा नवऱ्यांचा तो स्ट्रगल असतोच बायकोला मनवण्यासाठी. कारण का इकडे जरा बघा अर्जुनची काय अवस्था झाली आहे. अर्जुन काय काय करावं लागतंय सायलीला परत, म्हणजे सायलीचं प्रेम तसंच टिकून ठेवण्यासाठी की काय, म्हणजे काय बरीच मेहनत करावी लागते हो प्रेम टिकवण्यासाठी. आधी कोर्टात केस लढत होतो, आता किचनमध्ये खूप स्वयंपाकांसोबत लढतोय, भांड्यांसोबत लढतोय. छोटा पातेला मोठा पातेला कसा आहे तो, दुधाचा पातेला एक वेगळा, चहाचा एक वेगळा, मग भाजीसाठी एक, डाळसाठी एक, डब्यासाठी एक, तेलसाठी एक, घीसाठी एक, काही कळत नाही रे. अर्जुन पहिल्यांदा गेला किचनमध्ये काय? हो हो. ओके. हो म्हणजे मला काहीच माहीत नाही का फ्रीज कोणत्या कंपनीचा हे माहीतही असं झालं. पण ठीक आहे, तुला कामाचा व्यापच एवढा आहे. पण मला सांग, जुई हा लुक खूप सुंदर दिसतोय तुला. कशासाठी हा लुक आहे? काय डेट नाईट वगैरे आहे तुमची काय? नाही नाही झालं आहे असं, पहिले तर थँक्यू. पण झालं असं आहे की अर्जुन आणि सायलीच्या भांडणामध्ये असा एक मुद्दा निघाला की घरातलं काम महत्त्वाचं की ऑफिसमधलं, आणि दोघेही भांडले त्या मुद्द्यावरती. आणि त्यावर सायली म्हणाली ठीक आहे आजपासून तुम्ही घर सांभाळून दाखवा, मी ऑफिस सांभाळेन. त्यामुळे आता अर्जुन घराची जबाबदारी घेऊन असा झालेला आहे आणि सायली अशी झालेली आहे. म्हणजे सायली अर्जुन सोबत राहून अर्धा केस तर तिनेच लढले आहे, तर ती करूच शकते तुझं काम. तुझ्यासाठी टास्क आहे. तिला आता फक्त डिग्री घ्यायची आहे लॉची. हो हिच्यासाठी खूप सोपं आहे जाऊन ते करणं, मला खूप कठीण आहे इथे. मी तेच सांगितलं की मला एक सीन गेला इथे, जेव्हा मला काहीतरी भाजी बनवायची होती. मी घरी स्वयंपाक करतो, पण कधी कधी काही भाज्या ज्या असतात ना ते माहीत नसतात. एक भाजी सुरुवात कशी करायची, एक भाजी असते अशी लांब स्टार 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 आकारची, काय म्हणतात त्याला, शिराळ. शिरा. त्याला कापायचं कसं हेच कळे ना. ते साईडचं स्ट्रोक आधी कापायचे की तिला कापायचं, आणि आतले जे बी आहेत ते काढायचे की नाही, तसंच मग काही कळत नाही रे. काय नाही विचारलं. स्टार स्टार म्हणून कुठे काही चिकटून बिकटून नाही टाकले ना त्याचे. स्टार स्टार करून भजी चला स्टार भजी. पण आता म्हणजे बरंच काही घडणार आहे या पूर्ण वीक. तुम्ही सेलिब्रेट करताय प्रेमाचा सप्ताह, बरंच काय काय घडणार आहे. पण हे एप्रिल जे तू घातलेस हे कुठल्या, म्हणजे काय किचनमध्ये शिजणार आहे, काय होणार आहे? हे एप्रिल जे आहे ते मला सालीने गिफ्ट केलंय. अन्नपूर्णा. मी आता मी अन्नपूर्णा आहे ना, सो मी स्वयंपाक करतोय. ठरवेल डिश. बरोबर. असं करायचं का आता मी अन्नपूर्णा आहे. सो मला एक गिफ्ट केलं आहे सायलीने, कारण मी कपडे खूप घाण करायचो. ते मलाच धुवायचे आहेत कपडे घाण करून सुद्धा. मलाच कळेना काय कोणतं डिटर्जंट टाकायचं हे मला कळेना. सो फायनली ती म्हणाली की तू बाबा ॲप्रंडस वापर. हे पण खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि त्यासोबतच ते मला बुकेसुद्धा दिला मोठा रोज डेसाठी. सो खूप आवडले मला ते. बरं सायली, म्हणजे जुई कॉलेजमध्ये असताना कधी व्हॅलेंटाईन्स आपण नाही सेलिब्रेट करत, पण ते वीक असतात ना कॉलेजमध्ये असताना, की हा डे आणि तो डे, अशा काही म्हणजे किस्से वगैरे घडलेत की आपण, म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की माझ्या ग्रुपमधल्या लोकांचे मी रोजेस पोचवते किंवा काय, तुझ्या ग्रुपमध्ये असं घडलं की तू किती एन्जॉय करायचीस? मला ना एक तर कॉलेजमध्ये कोणीच ते काय कार्ड बीड दिले नाही ना रोज दिलं नाही नाही दिले ना मला कोणी द्यायला सांगितलं. कारण माझ्या ग्रुपमध्ये ना एकतर आधीच ऑलरेडी कपल्स बनलेले होते सगळे, आणि मी हाफ ऑफ द टाईम ह्याच्यावर म्हणजे ग्राउंडवर मॅच खेळत असायचे आणि ग्राउंडवरती नेहमी प्रॅक्टिस किंवा गाण्याच्या इथे रिहर्सल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्याच नाही, आणि ना मला कोणी ना कधी कार्ड दिली ना गुलाब दिलं ना काय कधी कोणी सुंदर म्हणालं. म्हणून ऑन कॅमेरा तर एवढा सगळं करणारा नवरा मिळाला तुला ऑन स्क्रीनमध्ये. पण तुझं आणि श्रद्धाचं तर म्हणजे डोंबिवलीपासूनचं ते लव काय लवी डवी तुम्ही तिथे, पण मी पण डोंबिवलीची आहे. तुमच्या तिकडे काय अड्डे होते जर आम्हाला पण सांग. हे सांगायचं नसतं. रेस्टॉरंट्स म्हणते रे मी, बाकी काय नाही. मोस्टली गंमत माहिती आहे का, आम्ही दोघे एका शाळेतले आहोत. मी आणि श्रद्धा वी आर फ्रॉम द सेम स्कूल, पण तेव्हा कधी भेटणं झालं नाही आमचं. आम्ही दोघे बचपन का प्यार म्हणू शकतेस. आम्ही दोघे एका कॉलनीमध्ये राहतो, 3-4 बिल्डिंग फक्त आहेत मध्ये. बाकी आम्ही असं आहे की आम्ही रोज एकमेकांना पास करायचो, आम्ही रोज एकमेकांना क्रॉस करायचो, आम्ही रोज एकमेकांना पाहायचो सुद्धा. पण तेव्हा असं डोक्यात सुद्धा नव्हतं की पुढे आयुष्यभर आपण एकत्र राहणार आहोत. आणि एक काळ जेव्हा डोंबिवली स्टेशनमध्ये आम्ही एकमेकांना पाहिलं, स्माईल शेअर झाल्या, आणि त्यानंतर भेटणं सुरू झालं,
सो मला माहिती आहे. खूप सुंदर आहे, खूप मजा येते मला आज. पण जुई मला सांग तुझ्यासाठी बेअर मिनिमम काय की एखाद्या व्यक्तीमध्ये हे आहे तर दॅट्स इट, बाकी काही कशाची गरज नाही. हल्लीच्या काळात ॲक्च्युली बट हां आपण सोशल मीडियापासून बाहेर येऊया. हा बेअर मिनिमम म्हणजे माझ्यासाठी हेच आहे की तो घरेलू असावा, खरा असावा आणि निर्व्यसनी, देवाचं करणारा असावा. बस हेच बेअर मिनिमम आहे. म्हणजे ॲप्रन घालून घरी तसं नाही, पण घरेलू मुलगा सुद्धा घरेलू असतो, फॅमिली मॅन आपण ज्याला म्हणतो तसा असावा तो. बस, आणि फार काही माझ्या अपेक्षा नाही. तो व्हेजिटेरियन असायला पाहिजे, हा व्हेजिटेरियन, घरातलं तो देवाचं केलेलं करणारा, पाहिजे, हा. देवाचं करणारं पाहिजे. हळूहळू आता रिव्हील करून टाकेल पण हळूहळू नाही, ह्याला सगळंच माहिती आहे. 3 वर्ष मी करतो. तो जवळजवळ मॅट्रिमोनीवरती माझं नाव टाकलं नाहीये त्यांनी. बाकी त्याला मला जे हवंय ते त्याला माहिती आहे. बरं अमित, आता मला खरंच सिरियलचे नाव आणि रिअल नेम असं झोल होतं फुल. मला अमित, तुम्हाला सांग की लग्नाला इतकी वर्ष झाली, एक काय डेटिंग ॲडवाईस देशील मुलांना की सॉरी नेहमी म्हणायला पाहिजे की काय, की आता ते बदललं आहे, तो सिनारिओ बदलायला पाहिजे? बदलायला पाहिजे सिनारिओ, म्हणजे सॉरी समोरच्याकडनं द बॉय ऑलवेज से सॉरी हे जे टर्म आहे ते चेंज व्हायला पाहिजे की कसं, म्हणजे काय ॲडवाईस देशील तू? जेनझीज ना, आय थिंक जेनझीज ना आजकाल ते खूप स्मार्ट आहेत. त्यांना ते कॅल्क्युलेशन्स करून चालतात प्रॉपर, आणि त्यांना माहीत असतं की त्यांना काय हवं आहे. सो जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत आयुष्यभर राहायचं आहे आणि तुमच्या ह्या कॅल्क्युलेशन्समध्ये बसत आहेत, सो ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम आय विल से अंडरस्टँड इच अदर. सॉरी म्हणून कोणी लहान होत नाही, कोणी मोठं होत नाही. रिलेशन जर जगतं आहे सॉरी म्हणून, तर म्हणून टाका सॉरी. समोरचा माणूस रागवतोय तर शांतपणे ऐकून घ्या 2 गोष्टी. समोरचा माणूस समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत जे तुम्ही पूर्ण नाही करू शकत, की त्यांना खूप मोठं असं हवं आहे व्हॅलेंटाईन डे गिफ्ट, नाही तर छोटा आणताय, पण तरी तो तुमचा पार्टनर जो आहे तो स्माईल करतोय, तो हसतोय. याहून मोठं काय हवं आहे तुम्हाला? जर ते ॲडजस्ट करताय, तुम्ही पण ॲडजस्ट करा. सिम्पल ॲज दॅट. त्यामध्ये अडकलो आम्ही मिलेनियल्स, पण ठीक आहे, आम्ही काय दिस इज लाईफ. पण थँक्यू सो मच गाईज, आणि खूप एक्साइटमेंट आहे काय एपिसोडमध्ये होणार आहे. आणि प्रेक्षकांची असे कमेंट आहे की आता रिव्हील करा बाबा की हीच आमची तन्वी आहे. सो तेही दिशेनेच प्रवास सुरू आहे, आणि हळूहळू कसं आहे ना, ही डेली सोप आहे, ही मालिका आहे, ही वेब सिरीज नाही आहे की आम्ही 10 एपिसोड्समध्ये सगळं सांगून टाकू. पण कसं आहे, प्रोग्रेशन सुरू आहे, छोट्या छोट्या गोष्टी घडामोडी घडत आहेत, आणि त्याचा मेन मोटो तोच आहे की तिथेच चालली आहे स्टोरी पूर्ण. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत अजून, तर एक एक लवकरच तुमच्या समोर येत जाणार आहे. आणि खूप दिवसांनी मी सेट राहील तर मला खूप छान वाटतंय. आपण गप्पा अगं, नेहमी येत जा. रूम द्या मला इकडे, मी तेच बसता म्हणते. पण येस, थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू Thank you so much. And happy Valentine's to all of you. येस, सेम टू यू गाईज. Thank you. थँक्यू.